येळकोट येळकोट जय मल्हार. तर मित्रांनो, दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी जत्रा माळेगावची जत्रा तर सुरू झालेली आहे. जर तुम्ही आतापर्यंत कधी माळेगाव जत्रा आला नसाल तर तुम्ही पाहू शकता किती सारी गर्दी या जत्रेमध्ये झालेली आहे. आणि आता पालखी निघालेली असल्यामुळे पालखीमधील शूटिंग मी घेतलेली आहे तुमच्याकरता. आणि पूर्ण माळेगावची जत्रा तुम्हाला मी हिंडू दाखवणार आहे. एका पालखीवरही ना भंडारा उधळत आहेत आणि तुम्ही किती भारी पालखी मिरवणूक आहे तुम्ही पाहू शकता. जर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत कधी माळेगावला आला नसाल तर लवकरात लवकर येऊन जा, कारण की इथे मोठमोठाले आगाशी पाळणे जत्रा तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर खूपच स्वस्तामध्ये सामान इथं सर्व काही मिळतं. मी तुम्हाला सविस्तर सगळं काही हिंडून फिरून दाखवणार आहे माळेगाव यात्रा. तर त्यासाठी आमच्या व्हिडिओवरती जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या व्हिडिओला सुरूपासून अंतपासून नक्की बघा. आणि जर आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण सबस्क्राईब करून घ्या, ताकी तुम्हाला असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ तुमच्यासाठी मी रोजच्या रोज घेऊन येईल. आणि प्रत्येक दिवसाची माळेगावची शूटिंग करून तुम्हाला मी टाकत जाईल. तर इथे गगनचुंबी आकाशी पाळणे वगैरे इथे उपलब्ध आहे, तुम्ही पाहू शकता. याच्यात बसलं ना तर खूपच भीती वाटते. आणि मी तुम्हाला सर्व काही डे आणि नाईट दोन्हीची शूटिंग करून दाखवणार आहे. त्यासाठी आमच्या व्हिडिओवरती सतत तुम्ही टिकून राहा. तुम्हाला लहान लेकरासाठी खेळणी घ्यायची असतील किंवा तुम्हाला पांघरण्यासाठी आतरण पांघर, तुम्हाला घोडे पाहायला मिळतील. 1 कोटी 2 कोटी रुपयाचे सुद्धा घोडे या बाजारामध्ये आलेले आहेत. दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी जत्रा ही माळेगाव येथे भरत असते दरवर्षी. तर यावर्षी तुम्हाला माळेगावच्या जत्रेचा पूर्णतः ब्लॉग व्हिडिओ मी शूट करून दाखवत आहे. त्यासाठी आमच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम द्या, ताकी मी तुम्हाला त्यासाठी असे नवनवीन ब्लॉग व्हिडिओ रोजच्या रोज टाकत जाईल. तर मित्रांनो, तुम्ही माळेगावच्या यात्रेला गेल्या वर्षी आलतात का नाही मला हे कमेंट करून सांगा. आणि यावर्षी पण तुमचा यायचा प्लॅन आहे की नाही सांगा. खूपच मजा येणार आहे. ते लावणी महोत्सव तुम्हाला पाहायला मिळतील. कृषी प्रदर्शनसुद्धा भरलेलं आहे. घोडे, बैल, हत्ती, उंट, गाढवं सर्व काही तुम्हाला आज या माळेगावच्या जत्रेमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी जर तुम्ही आला नसाल तर यावर्षी येऊन जा. आणि तुम्ही गर्दी पाहू शकता. माळेगाव जत्रेमध्ये किती सारी गर्दी वाढली गेलेली आहे. तर आजचा पहिला दिवस होता, तर पहिल्या दिवसाच्या दिवशी मी आलेलो आहे शूटिंग करण्याकरिता खास तुमच्यासाठी. कारण तुमचं प्रेम आणि सपोर्ट आमच्या व्हिडिओवरती बनवून राहू देत जा, म्हणून रोजच्या रोज मी तुमच्यासाठी शूट करून टाकत जातो. कुठे ना कुठे जत्रा असली तर फिरत असतो आणि व्हिडिओ शूट करत असतो. तर आशा करतो तुम्हाला मित्रांनो माझे ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडतील. तर पूर्ण माळेगावची जत्रा मी तुम्हाला कवर करून दाखवत आहे. किती सारी गर्दी वाढल्या गेलेली आहे, किती दुकानं आलेली आहेत, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. आणि हे गगनचुंबी आगाशी पाळणे देखील आहेत. इथे खूपच गर्दी होत असते माळेगाव यात्रेमध्ये. खूप दुकानं वगैरे आली आहेत. तर तुम्हाला इथे स्वस्तातल्या स्वस्तमध्ये तुम्हाला सर्व काही आयटम भेटतील. जर तुम्हाला काही परचेस करायचं असेल ना घरासाठी, तर माळेगावच्या यात्रेमध्ये येऊन तुम्ही घराच्या सर्व सामान परचेस करू शकता. अगदी होलसेल भावामध्ये, होलसेलच्याही मध्येच भेटते मित्रांनो. कारण इतकं स्वस्तली सामान कुठंही मिळत नाही तुम्हाला जितकं माळेगावमध्ये मिळतं. तर इथे माळेगावमध्ये खंडोबारायाचं दर्शन झाल्यानंतर आपण पूर्णतः तुम्हाला मी बाजारपेठ हिंडून फिरून दाखवत आहे. तर इथलं बाजारपेठ तुम्ही कधी पाहिला की नाही हे पण मला नक्की सांगा. आणि तुम्ही इथून कोणकोणत्या वस्तू घेऊन गेलात आणि तुम्हाला इथल्या वस्तू आवडल्यात की नाहीत हे पूर्णतः कवर करून दाखवत आहे तुम्हाला मी. किती सारे टेडी बेअर इथे अडकून ठेवले गेले आहेत. आणि हे गगनचुंबी आकाशी पाळणे खूप सारे आलेले आहेत मित्रांनो. तर इथं बसण्यासाठी भाविकांची खूप गर्दी होत असते. जत्रेमध्ये आलेले सर्व मुलं मुली जे आहे आकाशी पाळण्यामध्ये बसून एन्जॉय करत आहेत. लहान लेकरासाठी टेडी वगैरे घेण्याकरिता किती सारे टेडी इथे लावले गेले आहेत. आणि 15 ते 20 प्रकारचे आकाशी पाळणे इथे उपलब्ध आहेत. मोदका कुवा सर्व काही तुम्हाला इथेच पाहायला मिळेल. तर वाट कशाची बघताय, लवकरात लवकर माळेगाव यात्रेला या आणि या वर्षीचा आनंद घ्या. कारण एवढी मोठी जत्रा, दक्षिण भारतातली सर्वाधिक मोठी जत्रा मराठवाड्यातील ही माळेगावची यात्रा म्हणून ओळखली जाते. पूर्ण महाराष्ट्रभरामधून इथे घोडे वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, तुम्हाला 1-2 लाखापासून जे 1-2 कोटी रुपयापर्यंत घोडे देखील पाहायला मिळतील. आणि ती तुम्हाला मोबाईलचे कवर 50 रुपयापासून मिळतील. घड्या वगैरे 100 रुपयापासून. खूप स्वस्तातलं स्वस्त मार्केट आहे माळेगाव यात्रेमध्ये. तर लवकरात लवकर येऊन तुम्ही परचेस करून घेऊन जा. तुम्हाला आतरण पांघरण पाहिजे असेल ते पण तुम्हाला स्वस्तमध्ये मिळून जातील माळेगाव यात्रेमध्ये. तर माळेगाव यात्रेमधल्या सर्व काही तुम्हाला मी कवर करून दाखवत आहे आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर चालत मी पूर्णतः तुमच्यासाठी शूटिंग घेत आहे मित्रांनो. आशा करतो तुम्हाला माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडत असेल. जर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ताकी असेच नवनवीन तुमच्यापर्यंत ब्लॉग व्हिडिओ माझे पोहोचत जातील.
तर किती मस्त ही जत्रा तुम्हाला कवर करून दाखवत आहे, झूम करून दाखवत आहे मी. खूपच गर्दी झालेली आहे माळेगावच्या जत्रेमध्ये. आणि इथे बघा मुलं वगैरे मस्त पारंपरिक खेळ चालू आहे. खूपच मस्त मजा येत आहे मित्रांनो. तर आशा करतो तुम्ही थोडंसं सपोर्ट अदर युट्यूबरला करत तसं मला पण करता. आणि खंडोबाराया त्या नावानं तुम्ही पाहू शकता. खूपच मस्त मधुर यांची म्युझिक वगैरे वाजत आहे. तुम्हाला सर्व काही शूटिंग करून मी दाखवत आहे. तर मग मित्रांनो वाट बघू नका, लवकरात लवकर येऊन माळेगावला व्हिजिट करा तुम्ही. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामधून माझा ब्लॉग व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही माळेगावला यायचं असेल तर तुम्हाला लोहा तालुक्यामधील हे गाव माळेगाव गाव आहे. नांदेडपासून अगदी 50 ते 55 किलोमीटर अंतरावरतीच आहे माळेगाव यात्रा. तर गगनचुंबी तुम्ही पाहू शकता, किती मस्त प्रकारे आकाशी पाळणे वगैरे आहेत. आणि ते लेडीजचं सामान घेण्याकरिता तुम्हाला मी त्या पण मार्केटमध्ये घेऊन जाणार आहे. कारण की होलसेलमध्ये सर्व सामान मिळत आहे. 50-100 रुपयाच्या वस्तू तुम्हाला प्रत्येकली घेण्याकरिता मिळतात. तर चला लेडीजच्या पर्स वगैरे आणि सर्व सामान लेडीजचं पाहता. तर या मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत लेडीज मार्केटमध्ये. लेडीज मार्केटली पण शूटिंग तुम्हाला मी करून दाखवत आहे. जर तुम्हाला एवढ्या भारी भारी पर्स पाहायला बाहेर 400-500 रुपये 1000 रुपयाला जी पर्स आहे तिथे 100 ते 150 रुपयामध्ये तुम्हाला खरेदी करून मिळेल मित्रांनो. तर लवकरात लवकर माळेगावला येऊन तुम्ही सर्व काही सामान घेऊ शकता. तर आशा करतो तुम्ही लवकरात लवकर येऊन माळेगावमधून खूप काही परचेस करसाल. कारण की खूपच स्वस्तामध्ये इथे तुम्हाला सर्व वस्तू वगैरे मिळत असतात. इथे तुम्ही बसला आहात का, तुम्हाला कमेंट करून मला सांगा. हे खूपच भारी आहे बसण्याकरिता. तुम्हाला किती मस्त मजा येत असेल बरं. इथे बसल्यानंतर खूपच भेव वाटते, त्याकरिता मी बसलो नाही आकाशी पाळण्यामध्ये वगैरे. तर पाहूनच तुम्ही बघू शकता किती सारे लोक एन्जॉय करत आहेत. तर दरवर्षी एन्जॉय करण्याकरिता इथे खूपच गर्दी होत असते. वाव यार, किती भारी भारी सिस्टम आहेत मित्रांनो. तर आशा करतो तुम्हाला माझे ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडत असतील. जर मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा बरं. कारण की माळेगावची आता तर सुरुवात झालेली आहे. तुम्हाला असे लेटेस्ट व्हिडिओ पाहायला फक्त आणि फक्त आमच्या चॅनलवरतीच मिळतील. कारण की मी रोजच्या रोज जाऊन तुमच्यासाठी ब्लॉग व्हिडिओ शूट करून टाकणार आहे. तर भेटूया मग मित्रांनो. तुम्ही अशीच तुमचा प्रेम आणि सपोर्ट आमच्या व्हिडिओवर द्या. नाईटला आता आपण मी शूट करत आहे बघा. दिवसच्या पूर्ण शूटिंग झाल्यानंतर मी नाईटमध्ये शूट करण्याकरिता थांबलो गेलो. तर किती भारी लाईटिंग वगैरे या आकाशी पाळण्याला लावलेली आहे मित्रांनो. तर खूपच अप्रतिम प्रकारे असं दृश्य दिसत आहे इथे. त्यासाठी मी तुमच्यासाठी शूटिंग करण्याकरता नाईटला देखील थांबलो. खूपच कडाक्याची थंडी पडली होती तरीही पण शूट करून मी तुमच्यासाठी ब्लॉग व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर नाईटचा एक स्पेशल ब्लॉग व्हिडिओ टाकणार आहे कारण मी शूट करून घेतलेला आहे. तर आशा करतो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत बाय.